सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता 6 दिवस उलटत आहेत। मात्र या प्रकरणात केवळ 3च आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे। मी सध्या मस्साजोगमध्ये आहे। 6वा दिवस असताना देखील पोलिसांकडून संत गतीने जी आहे कारवाई सुरू असल्याचा आरोप आता ग्रामस्थांनी केला आहे। 6व्या दिवशी देखील संतोष देशमुख यांचं जे मूळ गाव मस्साजोग आहे ते पूर्णपणे कडकडीत बंद आपल्याला पाहायला मिळते। हा गावचा प्रवेशद्वार आहे आणि बाजूला जर बघितलं तर हा मुख्य रस्ता आहे, लातूर आणि बीड महामार्ग आहे आणि याच ठिकाणी 9 आणि 10 तारखेला ठिय्या आंदोलन घालण्यात आलं होतं। पोलिसांनी 24 तास नाही तर तब्बल 48 तासाचा अल्टिमेटम दिलं होतं। मात्र पोलिसांकडून ते अल्टिमेटम पाळण्यात आल्याचं आपल्याला दिसत नाहीये। त्यामुळेच इथले जे ग्रामस्थ आहेत आता कुठेतरी आक्रमक होताना पाहायला मिळतात। प्रशासनाचा निषेध म्हणून तब्बल 6व्या दिवशी देखील अशा पद्धतीनं मस्साजोगचे ग्रामस्थ सर्व व्यापार जो आहे तो कडकडीतपणे बंद ठेवून कुठेतरी शासनाचा निषेध व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात। सर्वच व्यवहार जे आहेत ते पूर्णपणे या ग्रामस्थांनी आता ठप्प केलेले आहेत। मागणी एकच आहे, लवकरात लवकर आरोपींना अटक करा आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी आहे। तर दुसरीकडे हा तपास जो आहे तो CID कडे देण्यात आलेला आहे। तर आता रजनी पाटील ज्या खासदार आहेत त्यांनी हा जो तपास आहे तो SIT मार्फत व्हावा अशी मागणी केलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देखील ते लवकरच भेटतील असंही त्यांनी आश्वासित केलेलं आहे। एकंदरीत या प्रकरणात ज्या पोलिसावरती आरोप होता राजेश पाटील यांचं निलंबन झालंय, तर प्रशांत महाजन हे मात्र सक्तीच्या रजेवर पाठवलेत। मात्र आता मूळ प्रश्न हाच आहे की मुख्य आरोपी केव्हा ताब्यात येतील आणि संतोष देशमुख यांना त्यांच्या कुटुंबाला कधी न्याय मिळेल। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, मस्साजोग, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।